हे डिटर्जंट आहे, लिक्विड यूज करायचं असेल तर लिक्विड ह्यामध्ये यूज करायचं. पावडर टाकणार असेल तर काढून ठेवायचं. पावडर डायरेक्ट खालच्या ट्रेमध्ये टाकायची. हा ट्रे टाकताना हे 2 लॉक आहेत ना पाठीमागं पाहिजे, उलटं न टाकायचं असं, ह्या साईडला नाही टाकायचं. हे ना लॉक असं पाठीमागं पाहिजे, तर हे काय अडचण निघत नाही. हे मधलं कंपार्टमेंट तुमचं कम्फर्ट, डेटॉल, सेंट त्यासाठी. आणि ही प्री वॉश, जास्त मळलेले कपडे असतील तर थोडं लिक्विड येतं, थोडं लिक्विड टाकायचं. डोअर लॉक तुमच्या इथं ओपन होईल. कपडे टाकताना एक कपडे टाकायचं, त्यात पिन कॉईन काय आहे चेक करून, आपलं खिशी चेक करून ते टाकायचं. कमीत कमी 50% कपडे टाकायचे आणि जास्तीत जास्त 80% तुम्ही कपडे टाकू शकता. वॉश झाले की हा रबर इथनं कोरड्या कपड्यानं दररोजचं दररोज पुसून घ्यायचा. इथं डोअरला कसं बघू, इथनं मशीन ऑन केली की इथनं मशीन तुमची टच केलं की ऑन होते ते. ह्या प्रोग्रामसाठी इथला बटन दिलं बघा, इथं बटन दिलं ह्या प्रोग्रामसाठी. वर खाली होतंय का दिसतंय ना तुम्ही, हा बटन आहे. आणि ह्या प्रोग्रामसाठी हा बटन आहे इथं. म्हणजे दोन्ही प्रोग्रामला वेगवेगळे बटन दिलेले आहेत. जसं की आता इथं 15 मिनिटाचा प्रोग्राम आहे. एकदम कमी मळलेले कपडे असतील तुमचे, तुम्ही 15 मिनिटाला वॉश करू शकता. त्याच खाली बल्कीमध्ये तुम्ही आपलं ब्लँकेट्स वगैरे कर्टन लावू शकता इथं. हे क्रेडल वॉश, महागाच्या तुमचे ड्रेस, साड्या, वर्कवाल्या, डायमंडवाल्या साड्या बिड्या असतात तर क्रेडल वॉशमध्ये लावू शकता. हे स्पिन ड्रायिंग, ह्यात फक्त तुमचे कपडे वाळतील. बायचान्स कधी बाहेर धुतलेत तुम्हाला वाळवायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट स्पिनला इथं वाळवू शकता. ह्यात तर वाळवून येतातच तुमचे कपडे, फक्त हा सेपरेट प्रोग्राम दिला तुम्हाला कपडे वाळवण्यासाठी. बाहेर कधी धुतलेत तुम्हाला फक्त वाळवायचे असतील तर तुम्ही ह्या प्रोग्रामला, इथं लाईट येते बघा, ह्या प्रोग्रामला तुम्ही डायरेक्ट वाळवू शकता. त्याच खाली टप क्लीन ऑप्शन लिहिलेलं आहे. टप क्लीन ऑप्शन आणण्यासाठी टेम्परेचरचं बटन 3 सेकंद दाबून धरायचं, असं टप क्लीन लिहिणं येतं. हा टप क्लीन फक्त इथं आत ड्रम क्लिनिंगसाठी हा ऑप्शन असतो टप क्लीन. त्यात फक्त पावडर भेटते, डिस्किल पावडर. ते डिस्किल पावडर टाकून मोकळीच फिरवायचं, त्यात कपडे काय टाकायचे नाही, नुसतं मोकळंच फिरवायचं. त्यानंतर इथला प्रोग्राम आला मिक्स डेली. मिक्सवाले जेवढे पण तुमचे मळलेले कपडे असतील मिक्सवाले, तर तुम्ही मिक्स डेलीमध्ये वॉश करू शकता. त्याच खाली कॉटनची बेडशीट असतील, पांढरे कपडे असतील तर तुम्ही कॉटनमध्ये वॉश करू शकता. त्यानंतर सिंथेटिकच्या साड्या असतील, टी शर्ट असतील तर तुम्ही सिंथेटिकमध्ये वॉश करू शकता. हे बेबीवेअर, लहान मुलांचे कपडे असतील तर तुम्ही बेबीवेअरमध्ये वॉश करू शकता. हे रिफ्रेश, कपड्यांना तुम्हाला रिफ्रेश करायचं, भरपूर दिवस झाले कपड्यात कपडे कोणतं वगैरे वास येत असेल कोणतं, तर तुम्ही रिफ्रेश करू शकता कपड्यांना. बाकी हे टेम्परेचर आहे, तुम्हाला टेम्परेचर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते टेम्परेचर कमी जास्त करू शकता. ही कपडे वाळवायची स्पीड आहे, स्पिन म्हणजे, तर इथून तुम्ही कपडे वाळवायची स्पीड पण तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्या कपड्यांना तुम्हाला स्टीम द्यायची असेल तर ते स्टीम आहे बघा, स्टीम ॲक्टिवेट करायचं असेल तर ह्यात फक्त प्रोग्रामला स्टीम ॲक्टिवेट होते. ह्या प्रोग्रामला स्टीम ॲक्टिवेट होते. स्टीम ॲक्टिवेट करायचं असेल तर ह्या प्रोग्रामवर घ्यायचं. बाकी स्टार्ट करायचं बटन हाय, इथनं तुम्ही मशीन स्टार्ट करू शकता. खाली हा फिल्टर असतोय, इथे एक फिल्टर असते, हा फिल्टर महिन्यातनं एकदा क्लीन करायचा. असा एक फिल्टर येतो, हा महिन्यातनं एकदा तुमचं पिन कॉइन काय जर चुकून गेलं असेल तर इथं तुमचं ट्रेस होईल. बायचान्स कधी लाईट वगैरे गेली तर हा दार ओपन होत नाही, लाईट गेली बहुत सकाळी लाईट गेली संध्याकाळपर्यंत लाईटच नाही आली तर त्या केसमध्ये काय करायचं, इथनं पाणी सगळं रिलीज करायचं. आणि हा लिव्हर दिसतोय का तुम्हाला, हा लिव्हर फक्त खाली प्रेस करत असा, खाली प्रेस केला की तुमचं ओपन होईल. तेव्हा रेग्युलरसाठी फक्त तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये ही लाईट जी दिसते का नाही, ही लाईट तुम्ही मिक्स डेलीला रेग्युलर तुम्ही इथे वापरू शकता. स्टार्ट करायचं बटन मशीन स्टार्ट.